शेतकरी बंधूंनो राम राम। मी आपला शेतकरी मित्र भगवान धिरडे। आपल्या चॅनलवर सर्व शेतकरी बंधूंचं मनापासून स्वागत आहे। तर बंधूंनो, बरेच समजा माझे शेतकरी बांधव म्हणते तर अगर समजा बऱ्याच जणांचं म्हणणं आहे की पाचट ठेवल्यावर रानडुकराचा त्रास होत आहे आणि रानडुकरं खुंदळीत येतं। आता मी त्याच विषयावर थोडक्यात तुम्हाला माहिती सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। आता इथं उकरले बघा डुकरांनी, आता तुम्ही बघू शकता इथं एक आणि कुठंतरी एक समजा असं डवचित येत। आता आपला इकडे कोपरा आहे बघा उकारलेला, तर मी तुम्हाला ते दाखवण्याचा प्रयत्न करतो। तर शेतकरी बंधूंनो, आज जी समजा मी व्हिडिओ बनवून तुम्हाला जे सांगायलो का, की आजचा प्रसंग नाही, गेली 4 वर्ष झालं आपल्याकडे पाचट आहे। पाचट आपण जाळत नाही, तर पाचट आहे तसंच ठेवतो। तर तुम्ही बघू शकता, तर इथे एक डव खांदली, हे बघा इथे एक डव खांदली, हे बघा हे इथे एक डव खांदली, हे इथे एक कसं असते माहिती का, एखाद्या समजा शेतकऱ्याला म्हणा, व्यक्तीला म्हणा, एखादी गोष्ट जर समजा करायची नसली, मग त्यातमध्ये काय करत असतात माहिती का ते शेतकरी बांधव, कारणं सांगत असतात। कारणं म्हणा, अगर समजा टाळण्याचा प्रयत्न करा, अगर त्याच्यातले समजा पळवाटा। आता आपण सगळं 4 वर्षाचा अनुभव असल्यामुळं सगळे बघा, आता हे इथं तुम्ही पाहू शकता, हे असंच डुकरांनी जास्त खुंदळले। आता हे जे कोपरा आहे का, तुम्हाला मी सगळा दाखवतो मोबाईलमध्ये, हे बघा सगळा खुंदळ आहे। पण खुंदळतेत बी किती, त्याने आपल्या ऊसाचं म्हणा, अगर समजा आपल्या पाचटाचं काहीच नुकसान होत नाही। थोडंफार उगं नादी लागत येतं आणि विषय सोडून ते तिथं काहीतरी उमण्या म्हणा, काही म्हणा, ते बघत असते आणि बघत असल्याच्या नंतर त्यांना समजा सापडत नाही, मग ते काय करते तर सोडून देते। पण खरंच की बाबा सर वावर खुंदळले, अगर उलटून टाकलं आहे, ऊस खाल्ला आहे, मोळा आहे, एवढं काही त्याच्यामध्ये नुकसान होत नाही, काही नाही। हे बघा हे असं कुठं मोठं डव खाणलेलं आहे, बस एवढंच आहे, ह्याच्या पलीकडं काहीच नाही। सकाळी समजा काम करीत असताना हे दिसलं आहे बघा, हेच मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे, बाकी काही नाही। आणि काय होतं माहिती का, 3-4 वर्षापासून आपण करत असल्यामुळं आपल्याला ह्या गोष्टी लक्षात येतात आणि तेच तुमच्यापर्यंत मी मांडण्याचा प्रयत्न करतो आहे। तर बंधूंनो, जास्त काय फारसा ह्याचा काय हे नाही, त्रास नाही, काय नाही, थोडंफार उकरीचं तर त्याने काय आपल्या ह्याच्यावर काय फरक पडत नाही, काय नाही। तर बंधूंनो, ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचायची होती। माहिती कसं काय वाटली कमेंट जरूर करा। चॅनलवर नवीन असताना तर चॅनल सबस्क्राईबर करा। भेटत राहू आपण नवीन अशा काही ना काही माहिती घेऊन, तोपर्यंत धन्यवाद। आता प्लॉट काय लहान नाही बघा, ह्या प्लॉटमध्ये कुठंच काही नाही, ह्या खालच्या कडीला 1-2 बाऱ्या डौक आहे आणि कोपऱ्यामध्ये बाकी कुठंच काही नाही। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।